कासरे केले हा, हा. आणलेले कुठं ह्याचे ते हे करून टाकले काचायची ते म्हणजे मुरकी टाकली, कासरे टाकले, त्यामुळे गाय एकदम सुशोभित छान दिसते हो. हा आणि तिला ते नाकाला जखम झाली होती नाही का? नाही का हे हा. झालंय ती म्हणजे ती काचून काचून. ऐका ना, तर तिला जरा मोकळी सोडायला पाहिजे. होय का? खायला बिला तिकडे वर नेऊ. चालेल जरा ठीक आहे. ते आणताना मालक म्हणाले होते की एक 10 दिवस तिला सोडू नका, ते आवरणार नाही तुम्हाला. तिला खायला तरी टाका. हां हां हां, चालते चालते, तिला खायला टाकतो. राम माकडेला सांगितलेलं आहे की गवत कापून आणायचं आणि तिला खायला टाकायचं. होय ना? काय माहिती, ते सारखं जातो तिकडं. कुंदा आणि कपिला गाईचं संगोपन करतायत श्री संत तुकाराम वाखळे, राहणार लातूर. ते या ठिकाणी हरेश्वर बडवॅलीला आलेले आहेत. गाडीवरून प्रेमाने हात फिरवत आहेत ते. आणि राठोड ब्रदर विश्वनाथ राठोड हे सुद्धा या ठिकाणी आहेत. जे उत्कृष्ट मासे बनवतात आणि गाईचं संगोपन करतात. वाखळे आता गाईच्या वशिंडावरून गाईच्या वशावरून हात फिरवत आहेत, त्यामुळे त्यांना मनशांती मिळते. गाईला आता खाकरा मारत आहे त्याच्या हाताने. आणि ब्रदर राठोड विश्वनाथ राठोड. त्यानंतर आता कपिला गाय आलेली आहे तिकडनं. कपिला गाय मोकळीच असती. आणि तर आता कुंदा गायनी पाणी पिलेलं आहे. तिला अजून पाणी पाजा रे. तेच सांगायचं आहे ना. तर ही लाल गाय ती कुंदा आणि राठोड आणि वाकळे, आणि ही कपिला. तर कपिला मोकळीच असती आणि ती हुंडरती. ती आपण जवळ गेलो तर ती लांब पळती. आहे का? पळाली का लांब? तर आता ही वाकळे साहेब घेऊन चाललेले आहेत. आता डायरेक्ट त्या मोठ्या झाडाला बांध. मग हां, आणि अण्णाला फोन करून खाली ये. दरम्यान विश्वनाथ राठोड आता या ठिकाणावरून मोर पॉईंटला मोराला खाद्य टाकायला मल्टीग्रेन म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असं घेऊन चाललेले आहेत. आणि त्या भांड्यांमध्ये टाका आणि लगेच खाली या, बसा निवांत. मोर टेकडीवर कुंदा आणि कपिलीला ग्लेरी सिडियाच्या झाडाखाली गर्द सावलीमध्ये आता ते दुपारचे बांधतील, कारण 12 वाजलेले आहेत. प्रचंड ऊन आहे. आणि या ठिकाणी विश्वनाथ राठोड मोरांना खायला खाद्य टाकतोय. अशा पद्धतीने आता खायला टाकलंय की 1 तासा 2 तासात मोर येतील या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. या ठिकाणी रोज 4च्या पुढे मोर येतो आणि 4 ते 6, 6:30 पर्यंत तो असतो. ओरडतो, आवाज दिला की सुद्धा तो येतो, म्याव म्याव. आपण आवाज दिला की तो येतो. आणि त्यानंतर तो सकाळी पुन्हा 5च्या सुमारास येतो आणि 7:30-8 वाजेपर्यंत असतो. आणि आता ज्या अर्थी बाकीचे मोर आणि लांडोर वगैरे येत नाही आहेत, त्या अर्थी मोराने लांडोरीने अंडी घातलेली आहेत आणि त्या अंड्यावरती लांडोर बसलेली आहे. आणि मोर फक्त धान्य आणि अन्न खायला या ठिकाणी येतो असं दिसतंय, कारण हा सीझन आहे. आता मोराचे अंडे टाकल्यानंतर अधिक मोर या परिसरात दिसतील. राठोडने मोरांना खायला खाद्य टाकलेलं आहे. तो दगडांवर आणि त्या परिसरात जिथे मोर येतो त्या ठिकाणी खाद्य टाकतोय. बरे बरे. लालू म्हटलाच होता तिथपर्यंत येणार.
आता आपण पाहताय मोर आणि लांडोर अगदी इथपर्यंत आलेले आहे आयलंड पर्यंत. आणि मस्त तो मानसळलेला आहे. तर आता त्या सुभाष बंधाऱ्याच्या दिशेने चाललाय. आपण खायला टाकतो डाळाताला जी मोर टेकडी आहे त्याच्यावर. आज शुक्रवार, तारीख किती रे? 27 सप्टेंबर. आता तो मोर सुभाष बंधाऱ्याकडे गेला आणि मी इथंच असतो. आणि